अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमातर्फे पाथडी फाट्यावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित नाशिक बिझनेस मेट 3चा शुभारंभ बॉशचे उपाध्यक्ष रमेश शालिग्राम हस्ते शानदार सोहळ्याने झालाय। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त प्रवीण गेदाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयमाचे अध्यक्ष ललित बुक, बीओपीपीचे चेअरमॅन ज्ञानेश्वर गोपाळे, सरचिटणीस प्रमोद वाघ, बिझनेस मीटचे चेअरमॅन रवींद्र महादेवकर, को चेअरमॅन मनीष धनंजय बेळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। Our first guest is Mr. Ramesh Saligram sir. So he is a mechanical engineer and a cost accountant who joined in 1989 and since last 35 years. नाशिक जिल्ह्यात उद्योग विस्तारासाठी आयमा आणि निमाचे कार्य कौतुकास्पद आहे, मात्र त्याला अधिक गती देण्याची गरज आहे। नाशकात एखादा जरी मोठा उद्योग आला तरी हजारोंच्या हातांना काम उपलब्ध होऊ शकते, असे विभागीय आयुक्त प्रवीण गेदाम यांनी नमूद केलंय। काय होतं की त्याच्यामध्ये एक खूप तत्कालिक त्या वेळच्या चर्चा होतात आणि मग आपण पुढे काही जात नाही। म्हणजे MIDCमध्ये रस्त्याचा काही प्रॉब्लेम असतो किंवा कुठे अतिक्रमणचा विषय असतो, कधी लेबरचे इश्यूज असतात। पण मला वाटतं इंडस्ट्रीचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा ते असं एक उद्योग विभागाचं फक्त जबाबदारी आहे असं बिलकुल म्हणता येणार नाही। काही क्षेत्र असे असतात की इंडस्ट्री असेल किंवा टुरिझम असेल, हे क्षेत्र असे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला जर ग्रोथ पाहिजे असली तर 100% सर्व डिपार्टमेंटचा काही ना काही थोडा बहुत रोल असतो। म्हणजे इंडस्ट्री विभागाच्या स्वतःच्या योजना आहेत, पण मग स्किल विभागाची जशी आता कलेक्टर साहेबांनी सांगितली ती एक वेगळी योजना आहे। त्यांचा आपापसात मिलाप कसा करता येईल, PWD NHAI सारखे रस्ते बनवणाऱ्या यंत्रणा आहेत, ते जर चांगले नसले तर पुन्हा इंडस्ट्रीला सेटबॅक बसतो। MSCDCLचा पॉवर सप्लाय चांगला असला पाहिजे, पोलिसांमार्फत लॉ अँड ऑर्डर चांगलं पाहिजे, नंतर एअरपोर्ट रेल्वेची कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं पाणी वेळेवर आलं पाहिजे, सिवेज डिस्पोजल चांगलं झालं पाहिजे। त्याच्यामुळे हे एका गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचं काम नाही। टॅक्सेशनचा मोठा रोल असतो। मधल्या काळात ऑक्ट्रॉय होता आपल्या शहराला, जे काही थोडा बहुत त्याच्यामध्ये 1-2 इंडस्ट्रियल 1-2 बॅकफूटवर गेलो आपण मधल्या काळात। तर हे सगळे विषय खूप कॉम्प्लिकेटेड आहेत आणि मला वाटतं थोडंसं आम्ही पण याच्यात कदाचित कमी पडत असू आता, की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचा एक असा होलिस्टिक व्ह्यू घेऊन पुढे कसं जायचं। तर महाराष्ट्र सरकारने टाटा ग्रुपचे चेअरमन जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल तयार केली आणि त्यांनी म्हटलं की भारताची इकॉनॉमी आपल्याला जर 5 ट्रिलियन करायची आहे तर महाराष्ट्राचं पण त्याच्यात ॲम्बिशियस रोल असला पाहिजे, आपण लीडर आहोत। तर त्यांनी जो एक रिपोर्ट तयार केला त्याच्यामध्ये खरं म्हणजे नाशिकच्या बऱ्याच लोकांचं मोठं योगदान आहे, आपल्याला त्या ॲक्नॉलेजमेंटच्या पेजवर बघायला मिळेल। तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की महाराष्ट्राला आपण 1 ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत घेऊन गेलं पाहिजे आणि मग ह्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट स्पेसिफिक प्लॅन्ससुद्धा बनले आहेत। पण हे प्लॅन्स कसे आहेत की हे व्हिजनच्या स्वरूपात आहे, आपल्याला त्याच्या अजून एक स्टेप पुढं जायचं आहे। ते म्हणजे कसं की आता शासनाबद्दल तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला तुमच्या काही गॅप्स, तुमची जी काही इंडस्ट्रियल इकोसिस्टम आहे त्याच्यात माझं नॉलेज काही तितकं फार डीपमध्ये आहे असं मी म्हणत नाही, पण त्याच्यात काही गॅप्स आयडेंटिफाय करता येतात की कुठल्या गोष्टीवरती कुठली डिपेंडन्सी अवलंबिता आहे। आणि आमच्याकडच्या ज्या योजना आहेत, मग इंडस्ट्री विभागाच्या 50-60 योजना आहेत महाराष्ट्र सरकारच्या आणि भारत सरकारच्या सुद्धा, मग कॉमर्सच्या काही पॉलिसीज असतात, मग त्याच्यामध्ये बरेचसे इम्प्लिकेशन्स आपल्याला दुसऱ्या देशाशी कम्पीट करताना मिळतात। मेक इन इंडियाची एक मोठी महत्त्वाकांक्षी पॉलिसी आहे आणि मग त्याला पूरक अशी बऱ्याच मग इन्सेंटिव्ज PLI सारख्या योजना आहेत किंवा मग क्लस्टरसारख्या योजना आहेत। ह्या सर्वांचं एक आपल्याला होलिस्टिक व्ह्यू असं टेबलवरती ठेवून आपल्याला तो विचार मला वाटते करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते जे काही व्हिजन तयार होईल, तर मला खरं म्हणजे ह्याच्यामध्ये मी आपल्यालाच रिक्वेस्ट करतो की या सगळ्या पद्धतीच्या सरकारी स्कीम्स, इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्कीम्स, मग छोट्या गॅप्स राहणार कुठेतरी, मग
लिंकेजेसचे इश्यूज असले की मग कदाचित त्याच्यासाठी DPTCचे फंड लागणार, मोठ्या रस्त्याचा इश्यू असला तर CRF लागणार. असे वेगळे वेगळे याचा एक आपण होलिस्टिक व्ह्यू घेऊन पुढं कसं जाऊ शकू, स्पेसिफिक ॲक्शनेबल पॉईंट्स कसे बनवू शकू. तर मला वाटतं आपण एक याच्यात आज असा निर्णय केला पाहिजे की आपण सर्वांनी कदाचित एखादी इन्फॉर्मल असोसिएशन करा, आपले बॉडी करा, किंवा मग आपले आता GM DIC इथे आहेत त्यांच्यासारखे अधिकारी तिथे एक नोडल म्हणून काम करू शकतात. आणि मला वाटतं आपण ह्याच्यामध्ये खूप प्रोॲक्टिव्हली पुढं गेलं पाहिजे. नाहीतर काय होतं की आपण येतो, अशा समिटला येतो, झूम मिटिंगला येतो, चर्चा करतो, चहा पितो आणि पुन्हा जातो. पण ह्याला एक असं इन्स्टिट्यूशनलाइज करता येईल का, हा मी एक विचार आज इथे मांडतो. उद्योग संघटनांची ताकद मोठी असते. उद्योगाची निगडीत असलेल्या सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केल्यास उद्योग वाढीसह विस्ताराच्या प्रक्रियेला अधिक चालना मिळून रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होऊ शकतात. आयमातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर विविध उपक्रमांमुळे उद्योजकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होते. उद्योग वाढीसाठी शासन स्तरावरून सर्व ते प्रयत्न सुरू आहे. उद्योजकांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी आपल्या भाषणात दिले. 2 दिवसीय बिझनेस मीट आहे, तर आपण नाशिकच्या आणि आजूबाजूच्या इंडस्ट्रियल त्यांना आपण काय करायला पाहिजे. नाशिक बिझनेस मीट 3.0 हा जे उपक्रम आहे हे अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि नीमा जे नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन आहे हे दोघांनी, आणि त्यामध्ये मेनली जे अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन आहे आयमा, त्यांनी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केलेला आहे. ह्यामध्ये जवळपास 25 जे मोठे मोठे इंडस्ट्रीचे जायंट्स आहे, वेगळे वेगळे प्रकारचे इंडस्ट्रीचे, त्यांच्या आणि नाशिक जिल्ह्याचे स्वतःचे आमचे स्वतःचे जे मॅन्युफॅक्चर आहे, स्मॉल मीडियम इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरर आहे, त्यांच्या टायअप करण्याचं एक मोठा एक हे सुरुवात आहे. आणि मला वाटतं की अशा प्रकारच्या हँड होल्डिंग जर होत असेल तर निश्चितच जे काम काही वर्षामध्ये होत नव्हतं किंवा ज्याच्यासाठी धापळ करत होते, जे आमचे स्मॉल अँड MSMEचे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना जे धापळ करायची होती, त्यांना इथेच म्हणजे नाशिकमध्ये येऊनच जसं त्यांना जे सपोर्ट भेटणार आहे, मला वाटतं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्याच्यातून आपलं जे बिझनेस इन्क्रीज होणार आहे, जे बिझनेस मिळणार आहे ते आता आज आणि उद्या, आज त्यांची हँड होल्डिंग आणि मीटिंग्स होणार आहे. उद्या जे इंटरेस्टेड हे मेगा कंपनीज असणार ते त्यांच्या प्लांटमध्ये जाऊन पण व्हेरिफिकेशन करणार. मला वाटते वी विल सी खूप मोठा यामध्ये टर्नओव्हर आपल्याला दिसेल. एक मोठा ऑर्डर्स त्यांना भेटतील, त्यांना सपोर्ट भेटतील. आणि शेवटी जिल्हाधिकारी म्हणून मला तर हेच अपेक्षित आहे की आमच्या जे जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारची मोठी इंडस्ट्रीज असो की छोटी इंडस्ट्रीज असो, प्रत्येक जे इंडस्ट्री आहे ते लोकांना रोजगार देतात, जिल्ह्याची आणि राज्याची इकॉनॉमीला भर देतात. तर त्यामुळे जे काही आपल्याला सपोर्ट कितीही लहान असो कितीही मोठा असो ते आपल्याला कुठे ना कुठे कॉन्ट्रीब्यूट करतो, लोकांच्या जीवनामध्ये ते चांगलंपणा आणि त्यांची सोयीसुविधामध्ये वाढ करण्याच्या मदत करतो. सो मला तर ह्यावर खूप चांगलं वाटतं की अशा प्रकारचे आणखी पण झाले पाहिजे. आयमा नाशिक बिझनेस मीट 3 मोठी भूमिका बजावणार आहे. आपल्या उत्पादनासाठी योग्य भागीदार निवडून खरेदीदारांशी थेट कनेक्ट होण्याची संधीही यामुळे नाशकातील लघु, मध्यम आणि विशेषतः नवोदित व होतकरू उद्योजकांना उपलब्ध होणार असल्याचं आयमाचे अध्यक्ष ललित बुब यांनी सांगितलंय. आज अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तर्फे नाशिक बिझनेस मीट 3.0 याचा उद्घाटन झाला आणि याच्यात हा एक छोटा उद्योजकांचा कुंभमेळा असं म्हणावं लागेल. याच्यामध्ये एक 125 उद्योजक आणि 25 मोठे OEMs जे वेगवेगळ्या सिटीज मधून इथे आज उपस्थित आहे. आणि या कुंभमेळ्यामध्ये सगळ्यांना काही ना काही संधी जरूर मिळेल याची मला खात्री आहे. मी खूप आभारी आहे जलज शर्मा साहेब आणि प्रवीण गेडाम साहेब यांनी वेळ दिला आणि सगळं समजून घेतलं आणि आमच्या या एक उपक्रमाला शुभेच्छा दिली आणि त्यांनी आम्हाला या पुढे जे पुढचं नियोजन करायचं आहे त्याच्या सपोर्टसाठी त्यांनी फुल आम्हाला खात्री दिलेली आहे. मी जे आता पार्टिसिपेशन केले ज्यांनी त्यांना मी ऑल द बेस्ट म्हणेल आणि असेच प्रोग्राम आम्ही आयमा नेहमी घेत राहू याची आम्ही खात्री आणि गावी देऊ. त्यासाठी मी परत एकदा नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स तर्फे सगळ्यांना
ऑल द बेस्ट आणि हॅपी नेटवर्किंग. तर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. त्या कुंभमेळ्यामध्ये अजून किती लोक आपल्याला एक्सेप्टेड आहेत आणि अजून किती उद्योजकांनी आपले नवनवीन उद्योग उभारीसाठी काय प्रयत्न केले? मंत्रभूमी म्हणून प्रसिद्ध असलेलं नाशिकचं नाव हे जसं विश्वभर प्रसिद्ध आहे, त्यालाच जोड ही जी तंत्रभूमी यंत्रभूमीची दिलेली आहे का ज्या उद्योग नगरीमुळे नाशिकचं नाव फक्त महाराष्ट्र भारतच नव्हे तर 7 समुद्र पारकडे गेलेलं आहे. आणि यामध्ये जसा शासनाचा सहभाग आहे तितकाच महत्वाचा आणि मोलाचा हा इथल्या असोसिएशनचाही सहभाग महत्वाचा आहे. आणि असोसिएशनच्या विविध उपक्रमांमुळे हे नाव 7 समुद्र पारकडे जाऊ शकलेलं आहे. त्याचाच एक टप्पा म्हणून 2019ला चालू केलेली नाशिक बिझनेस मीट याचा 3रा अध्याय आज या ठिकाणी आयमानी आयोजित केलेला आहे. आणि याच्यामध्ये 57 नाशिकमध्ये असलेल्या आणि नाशिकमध्ये ज्यांचा प्रेझेन्स नाही अशा 57 मोठमोठे बायर्स हे परराज्यातून काही आलेले आहेत. आणि निश्चितच नाशिकच्या SMEची जी एक कुचंबणा झालेली, त्यांना जे काम मिळणं दुरापास्त इथे झालेलं आहे, त्यांना या कुंभमेळ्याच्या माध्यमातून, औद्योगिक कुंभमेळ्याच्या माध्यमातून नवीन कामाच्या संधी ह्या उपलब्ध होणार आहेत. या 2 दिवसीय समिटमध्ये नक्कीच विविध चर्चा, बैठका आणि प्रत्यक्ष पाहणीच्या माध्यमातून आपले उत्पादनं हे लवकरच आपल्याला बाहेरच्या राज्यांमध्ये, देशभरामध्ये जातील अशी अपेक्षा या समिटच्या निमित्ताने आहे. आणि खूप चांगला प्रतिसाद हा नाशिककरांनी याला दिलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून नवीन उपक्रम हे संघटनांच्या माध्यमातून निश्चित आयोजित केले जातील अशी आशा आहे. आणि त्या माध्यमातून युवकांना रोजगारच नव्हे तर इथल्या महिला असतील, सुशिक्षित तरुण असतील, यांना रोजगार देण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम सुद्धा या उपक्रमांमधून होईल अशी मला खात्री आहे. बिझनेस मीटमध्ये B2B साठी 125 प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला, तर प्रतिनिधी स्वरूपात 30 स्टॉलही लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सचिव योगिता आहेर, हर्षद बेळे या कार्यक्रमाला आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सचिव योगिता आहेर, हर्षद बेळे, कोषाध्यक्ष गोविंद झा, प्रमोद वाघ, दिलीप वाघ, अविनाश मराठे, जगदीश पाटील, हेमंत खुंट, रवींद्र झोपे, अविनाश बोडके, करणसिंग पाटील, मनीष रावळ, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, सुमित बजाज, कुंदन डरंगे, धीरज वडनेरे, देवेंद्र विभूते, अभिषेक व्यास, श्रीलाल पांडे, अजय यादव, रवी श्यामदासांनी, विनोद कुंभार, मनोज मुळे, मयूर मुंद्रा, आलोक कनानी, नागेश पिंगळे, रामचंद्र जोशी, रणजित सानप, सूरज आव्हाड, प्रतीक पगारे, सुमित तिवारी, शरद दातीर, कमलेश उशीर, संदीप जगताप, योगेश पाटील, विवेक पाटील, संदीप सोनार, वरुण तलवार, माजी अध्यक्ष भास्कर वाघ, योगेश कनानी, SS आनंद, JR वाघ, वरुण तलवार, श्वेता चांडक, रवी महादेवन आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक.